बाळासाहेब ठाकरेंनंतर महाराष्ट्रात दुसरा कोणताही ब्रँड नाही। आता कोणी स्वतःला ब्रँड सांगत असेल तर त्यांचा बँड वाजणार। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। बुलेट ट्रेन 2028 मध्ये सुरू होणार। ठाकरेंनी स्थगिती दिल्यानं बुलेट ट्रेनला महाराष्ट्रात उशीर। ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांचा हल्ला। जलील यांना मारहाणीचाही प्रयत्न। जलीलांना वाचवणाऱ्या समर्थकांना मारहाण। काही गुंडांकडून पोलिसांसमोरच माझ्या गाडीवर हल्ला। गुंडांना भाजप आणि पालकमंत्र्यांचं संरक्षण। इम्तियाज जलील यांचा अतुल सावे आणि संजय शिरसाटांवर आरोप। जलीलांनी पैसे घेऊन तिकीट विकलं, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावलं। संजय शिरसाटांचा आरोप। तर जलील एक नंबरचा खोटारडा माणूस म्हणत शिरसाटांनी आरोप फेटाळले। अकोटमध्ये भाजपा एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजपा काँग्रेसची युती। मात्र काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती खपवून घेणार नाही। नेत्यांवर कारवाई करणार, फडणवीस संतापले। अकोटमध्ये भाजपासोबत आघाडी तोडण्याचे आदेश। स्थानिक नेत्यांकडून अहवाल मागवल्याची जलील यांची माहिती। तर भाजपा आमदार भारसाकळेंना प्रदेशाध्यक्षांची कारणे दाखवा नोटीस। अमरनाथमध्ये भाजपला पाठिंबा नाही। युतीबाबत अमरनाथच्या तालुका अध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागवलं। हर्षवर्धन सकपाळांकडून स्पष्ट। तर अमरनाथचे काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन। लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल। महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासराव देशमुखांचा मोठा वाटा। चव्हाणांकडून वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त। फडणवीसांचं विधान। मनपा निवडणुकीनंतर संदीप देशपांडे मनसेतून बाहेर पडण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। संदीप देशपांडेंची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवारांवरती दगडफेक। वडगाव शेरी भागातील घटना। हल्ला करणाऱ्यांना शोधून काढा। शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरेंचं पोलिसांकडे तक्रार। हल्लेखोरांचा शोध सुरू। अजित पवार भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपात आले का, हे त्यांनाच विचारा। आमदार महेश लांडगेंचा पलटवार। अजित पवार महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका। लांडगेंची टीका। अजित पवारांच्या राहीर सभेला आंदेकर कुटुंब मंचावर। अजित पवारांनी आमचं काम बघून आम्हाला उमेदवारी दिली। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांची प्रतिक्रिया। अर्ज माघारीसाठी राहुल नार्वेकरांकडून दबाव। जुन्या प्रकरणांची माहिती देत अप्रत्यक्षरित्या धमकी। मुंबईच्या वॉर्ड 226 अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा आरोप। मात्र नार्वेकरांनी आरोप फेटाळला। राज ठाकरेंकडून पूर्व उपनगरातील 16 शाखांना भेटी देत प्रचार दौरा। तर उद्धव ठाकरेंकडूनही 14 शाखांमध्ये भेटी देत प्रचार। ठाकरे बंधूंची प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून मोर्चे बांधले। ही वेळ शाखांमध्ये बसण्याची नाही तर डोर टू डोर प्रचार करण्याची आहे। ठाकरे बंधूंच्या प्रचारावर एकनाथ शिंदेंची टीका। वरळीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी एकनाथ शिंदेंचा रोड शो। मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशींवरती हल्ला। वांद्र्यामध्ये प्रचारादरम्यान अज्ञाताकडून हल्ला। कुरेशींवर उपचार सुरू।